आज आपण व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे दोन पॉईंट आणि त्या दोघांवर डिपेंड एक्झाम्पल्स म्हणजे एक्झाम्पल 8.2 तो बघणार आहोत. तर व्हेरियन्स ऑफ एक्स फॉर्म्युला काय बघा. व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू सिग्मा स्क्वेअर. सिग्मा स्क्वेअर मीन्स व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल 1/n सिग्मा आय फ्रॉम 1 to n एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स बार मीन्स हा एक्स मीन आहे. ठीक आहे. आता जो व्हेरियन्स स्टँडर्ड आपण फाइंड करणार आहोत. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट, त्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण जो व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करणार आहोत ते दोन प्रकारच्या आपण डाटाच्या व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करणार आहोत. दोन प्रकारचा डाटा म्हणजे एक ग्रुप डाटा असेल आणि एक अनग्रुप्ड डाटा असेल. ठीक आहे. मग अनग्रुप्ड डाटा म्हणजे काय, तर हा डाटा कसा असणार आहे, तर तो इंडिव्हिज्युअल असणार आहे. प्रत्येक डाटा हा सेपरेट असणार आहे. 3, 4, 0, 1, 2, 5, 6 हा एक आपण डाटा कन्सिडर केलेला आहे. हा जो आहे हा अनग्रुप डाटा आहे. ह्याचा ग्रुप वगैरे काही तयार केलेला नाहीये. हा इंडिव्हिज्युअल डाटा आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा जो फॉर्म्युला आहे व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इक्वल टू 1/n हा सिग्मा आहे आणि आपण याला सुद्धा काय म्हणतो, सिग्माच म्हणतो. ठीक आहे. आणि हे समेशन सुद्धा आपण याला नोटेशन आहे, समेशनचं नोटेशन आहे, सिग्मा सुद्धा हेच नोटेशन आहे. ठीक आहे. फक्त आपण इथे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरतोय. ठीक आहे. सो 1/n. n म्हणजेच काय, हे टोटल एकूण तुम्हाला डाटा किती दिलेला आहे ती टोटल म्हणजे तुमचा तो n असणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे या ठिकाणी n हा किती असणार आहे, 8 असणार आहे. ठीक आहे. देन समेशन ऑफ आय फ्रॉम 1 to n. हा जो आय आहे, आय हा 1 to n असणार आहे. म्हणजे बघा एक्स आय म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजेच x1 हा ही फर्स्ट असेल, ही सेकंड असेल, ही थर्ड असेल, म्हणजे x1, x2, x3 अप टू इन जनरल एक्स आय असणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स आय पर्यंत आपला डाटा हा गिव्हन असणार आहे किंवा एक्स आय पर्यंत ठराविक अंतरापर्यंत तुम्हाला डाटा दिलेला असेल, फायनाईट डाटा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा 1, 2, 3 तर आपण आय जागेवर 4 पुट केला की ते x4 मिळेल आपल्याला. आय जागेवरती 5 पुट केला की आपल्याला x5 मिळेल. 6 पुट केला की x6 मिळेल. हा असा इन जनरल एक्स आय असणार आहे. ठीक आहे. एक्स आय मायनस एक्स बार म्हणजेच काय, तर तो मीन आहे. मीन म्हणजे कोणाचा मीन आहे, जो डाटा घेऊन आहे त्या प्रत्येकाचे सम म्हणजे 2 + 3, 3 + 4 ह्या सगळे सम करून जी येईल सम त्या समला डिवाइड एकूण हे किती आहे ते, तो म्हणजे तुमचा काय असणार आहे, एक्स मीन. तर बघा या ठिकाणी एकूण जो दिलेला आहे डाटा त्यामध्ये बघा हे सगळे सम किती येते, तर ती सम या ठिकाणी 23 येते अपॉन एकूण किती आहे तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. अपॉन 8. मग अपॉन 8 केल्यानंतर याची जी व्हॅल्यू येईल तो असणार आहे एक्स मीन. ठीक आहे. हा झाला अनग्रुप डाटा. तर ग्रुप डाटा कसा असतो, त्या ठिकाणी ग्रुप दिलेला असणार आहे. ग्रुप डाटा म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं आहे 8.1 मध्ये क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी अशा दोन गिव्हन डाटा आहेत. मग त्या कशा आहेत तर बघा क्लासेस अँड फ्रिक्वेन्सी. तर क्लास आपल्याला कसे दिले होते तर 62 to 64, 64 to 66, 66 to 67 अशा फॉर्ममध्ये आपल्याला काय दिलेला होता, क्लासेसच्या फॉर्ममध्ये आपल्याला डाटा दिला होता. म्हणजे हा झाला ग्रुप आहे. या ठिकाणी ग्रुप तयार केलेला आहे. हा ग्रुप आहे प्रत्येकाचा. प्रत्येक ग्रुपमध्ये एकूण संख्या किती आहे, ती संख्या त्यांनी फ्रिक्वेन्सीच्या नोटेशनच्या फॉर्ममध्ये दिलेली होती. मग ती असेल 5, 3, 4. ठीक आहे. पुढे मग 60, 68, 68 to 70 या ठिकाणी 5 असेल. ठीक आहे. म्हणजे या ग्रुपमध्ये एकूण 5 असतील, 5 असणार आहे. 64 मध्ये एकूण 3 असतील, 4, 5. ठीक आहे. मग ही झाली फ्रिक्वेन्सी, हा झाला डाटा. मग ह्याला म्हणायचं ग्रुप डाटा. ग्रुप डाटा हा टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला असणार आहे. अनग्रुप डाटा हा टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला नसतो, तो इंडिव्हिज्युअल दिलेला असतो. ठीक आहे. हा दोन्हीमध्ये फरक आहे. मग जो टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला असेल तो असणार आहे ग्रुप डाटा. जो टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला नसणार तो असणार आहे अनग्रुप डाटा. दोघांसाठीही सोल्युशन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. मग दोघांसाठी फॉर्म्युले काय आहेत बघा. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे अनग्रुप डाटासाठी. अनग्रुप डाटाचा फॉर्म्युला काय आहे तर बघा तो फॉर्म्युला, तर बघा ग्रुप डाटा दिलेला असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, तर फॉर्म्युला आहे 1/n. फरक काय बघा दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये, ज्या ठिकाणी स्मॉल एन आहे त्या ठिकाणी फक्त कॅपिटल एन दिलेला आहे
समेशन आय फ्रॉम 1 to n, आणि इथं या ब्रॅकेटला मल्टिपल फक्त एफ आय आहे. एफ आय मीन्स फ्रिक्वेन्सी आहे, ती फक्त मल्टिप्लाय बाहेर इन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी पूर्ण फॉर्म्युला सेम आहे, फरक काही नाही. फक्त जर आपण हा सिग्माचा आतमध्ये घेतो सिग्माच्या अप्लाय कसा होईल, तर 1/n नाही, समेशन ऑफ एफ आय एक्स आय आय फ्रॉम 1 to n अपॉन कॅपिटल N मायनस एक्स बार स्क्वेअर. ठीक आहे. जर आपण सिग्मा समेशन आपण जर आतमध्ये घेतलं ब्रॅकेटमध्ये, तर आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल, तर समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन कॅपिटल N मायनस एक्स मीन स्क्वेअर. आता या ठिकाणी एफ आय एक्स आय म्हणजेच कोण आहे, हा एफ आय आहे. F1 F2 F3 F4 अशी फ्रिक्वेन्सी आहे, ती आहे एफ आय. इन जनरल एफ आय फॉर्म मध्ये दिलेली आहे. एक्स आय म्हणजे काय असणार आहे, तर आपण क्लासेसमधून तो एक्स आय फाइंड करणार आहोत. ठीक आहे, या ग्रुप डाटामधून. त्यानंतर कॅपिटल एन म्हणजे कोण आहे, तर एकूण फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, संख्या एकूण किती दिलेली आहे, म्हणजे 1 2 3 4. यांची टोटल जी आहे तो असणार आहे कॅपिटल एन एन मायनस एक्स मीन. आपण जो एक्स आय फाइंड करणार आहोत त्या एक्स आय वरून आपण एक्स मीन फाइंड करणार. ठीक आहे. त्या मीनचा स्क्वेअर केल्यानंतर तो असणार आहे एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा असा आहे व्हेरियन्स ऑफ एक्स फॉर ग्रुप डाटा. आणि अनग्रुप डाटाचा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपण जर ब्रॅकेट मध्ये समेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघा, समेशन ऑफ एक्स आय आय फ्रॉम 1 to n अपॉन स्मॉल एन. या ठिकाणी एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे आपण जर समेशन आत घेतलं तर इथे काय मिळणार आहे आपल्याला, एक्स आय स्क्वेअर मिळेल. म्हणजे आपण एक्स आय फाइंड केल्यानंतर त्या एक्स आय च्या स्क्वेअर, त्या स्क्वेअरचं समेशन तो असणार आहे समेशन ऑफ एक्स आयचा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस एक्स मीन स्क्वेअर. एक्स मीन फाइंड कसा करायचा बघितलेला आहे आपण. सो एक्स मीन फाइंड केल्यानंतर त्या एक्स मीन स्क्वेअर करायचा, ते स्क्वेअरतून मायनस करायची, तो एक्स असणार आहे आपला व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे. मग हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स, हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स फॉर ग्रुप डाटा, आणि हा आहे फॉर अनग्रुप्ड डाटा. आणि हे दोन्ही फाइंड केल्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय आहे, तर व्हेरियन्स ऑफ एक्सचं स्क्वेअर रूट. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय, तर सिग्मा. ओके, सिग्मा मीन्स स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी. म्हणजे एकदा व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट झाला की तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशन लगेच फाइंड करू शकता. ठीक आहे. मग हे झालं आपली बेसिक इन्फॉर्मेशन. यानंतर आपण या दोन्ही पॉईंट डिपेंड 8.2 एक्झॅक्ट जो आहे तो बघूयात. त्यामध्ये आपले एक्झाम्पल आहेत, दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आहेत, ग्रुप डाटा सुद्धा आहे आणि अनग्रुप सुद्धा डाटा आहे त्या ठिकाणी. मग दोन्हीवरती डिपेंड आपण एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन बाय क्वेश्चन. फर्स्ट आहे फाइंड व्हेरियन्स ऑफ एक्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग सेट ऑफ नंबर्स. अँड सेकंड एक्झाम्पल इज 65, 77, 81, 98, 100, 80, 120 आहे. हा गिवन डाटा आहे, हा अनग्रुप डाटा आहे. या ठिकाणी ग्रुप दिलेला नाहीये. ठीक आहे. सो हा आहे अनग्रुप डाटा. यासारखं सेम टू सेम फर्स्ट एक्झाम्पल आहे. हे सेकंड एक्झाम्पल सोडवते मी, त्याप्रमाणे तुम्ही सेम टू सेम एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे ते सॉल्व्ह करा, तुम्हाला जमेल. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आपण एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व्ह करूया. टॅब्युलर फॉर्म स्टार्टिंगला आपण याचं कन्व्हर्जन करूयात. टॅब्युलर फॉर्ममध्ये हा जो गिवन आहे हा डाटा आहे तो एक्स आय कन्सिडर करणार होता आपण. सो एक्स आय आपल्या ठिकाणी काय दिलेला आहे तो मेन्शन करूया. त्यानंतर आपण ज्या ज्या टर्म आपल्याला हव्या आहेत त्या सगळ्या टर्म्स आपण फाइंड आउट करूयात. ठीक आहे. सो एक्स आय फर्स्ट कॉलम असणार एक्स आयचा. एक्स आय काय दिला आपल्याला, 65, 77, 81, 98, 100, 80, देन लास्ट 129. हा गिवन डाटा आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे काय, तर व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला. त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, तर व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय बघा, व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्मॉल एन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लागणार आहे एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर आणि आय फ्रॉम 1 to n. म्हणजे आपल्याला एक्स आय लागणार आहे. एक्स आय आपल्याला गिवन आहे. एक्स मीन आपल्याला फाइंड करायचं. एक्स मीन फाइंड केल्यानंतर आपण एक्स आय मायनस एक्स मीन या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करणार. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपण या ब्रॅकेटचा स्क्वेअर फाइंड करणार.
ठीक आहे, मग ते फाइंड आउट करूया आपण. कशा प्रकारे फाइंड करायचं ते बघूयात. तर बघा, फर्स्ट कॉलम एक्स आय, सेकंड कॉलम एक्स आय मायनस एक्स मीन. ओके, आणि थर्ड कॉलम असेल एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स मीन कसं फाइंड करायचा? तर एक्स मीन म्हणजेच काय? या सगळ्यांचे ऍडिशन. एक्स मीन मीन्स व्हॉट? या सगळ्यांचे ऍडिशन म्हणजेच एक्स मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन स्मॉल एन. स्मॉल एन मीन्स टोटल, एकूण किती डाटा दिलेला आहे तो टोटल. ठीक आहे, सो समेशन ऑफ एक्स आय, या एक्स आय समेशन किती येते? तर ती येते 630 अपॉन एन. एन किती आहे? 1 2 3 4 5 6 7. एन आहे 7. यांचा डिव्हिजन किती येते हे या ठिकाणी आन्सर? तर 90 येते. म्हणजे एक्स मीन किती आहे? 90 आलेला आहे. सो एक्स मीन इज इक्वल टू 90. सो आता आपण ही प्रत्येक सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ते 90 मधून मायनस करणार. 90 मधून मायनस करून आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. ओके, सो 65 मायनस 90. 90 इज ग्रेटर. सो 65 मायनस 90 वी गेट आन्सर मायनस 25. ठीक आहे, सेकंड 77. 77 मायनस 90. 77 इज स्मॉल नंबर अँड 90 इज ग्रेटर देन 77. सो वी गेट आन्सर इज मायनस 13. देन वी गेट आन्सर मायनस 9. Then 98 minus 90, 98 is greater than 90. So we get 90 minus 90 is plus 8. Then 100 minus 90, we get 10. ठीक है. Then 80 minus 90, we get minus 10. And last we get 39. हे आलं xi minus x mean. ओके, आता आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर हवा. या प्रत्येक टर्मचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. सो मायनस 25 आहे. मायनस 25 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस एन प्लस होणार आहे 25 स्क्वेअर 625. मायनस 13 स्क्वेअर 13 आहे. 13चा स्क्वेअर 169. देन सिमिलरली मायनस 9 स्क्वेअर इज प्लस 81. देन 8 स्क्वेअर इज 64. 10 स्क्वेअर इज 100. Then minus 10 square is also 100. And last 39 square is 1521. ठीक आहे, ही आले आपल्याला स्क्वेअर मिळाला आहे. सो आता आपल्याला काय काय हवं आहे? तर आपण एक्स आयचा मीन फाइंड केला आहे. तर तो मीन आपल्याला लागणार, तर आपण मीन यूज केला आहे. आता आपल्याला याचा मीन हवा आहे. मीन म्हणजेच या समेशन हवं याचं. सो समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या सगळ्या समेशन किती येते? तर 660 येते समेशन 2660. ठीक आहे, सो आता व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड करूयात. तर फॉर्म्युला काय? व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्मॉल एन, दॅट इज इक्वल टू समेशन ऑफ bracket square is 200 to 2660 upon n. n means 7. So division is 380. ही डिव्हिजन ह्याची येईल. ठीक आहे, म्हणजे हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स. अँड नेक्स्ट वी हॅव टू फाइंड स्टँडर्ड डेविएशन. एच डॉट डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू रूट 380. स्क्वेअर रूट फाइंड करायचं तुम्हाला लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट फाइंड करता येईल. तर स्क्वेअर रूट काय येत आहे? 19.49. आपण लॉग टेबल यूज करून कोणत्याही व्हॅल्यूचं रूट फाइंड आउट करू शकतो. मग तुम्ही जर लॉग टेबल यूज करून याचं रूट किती येते फाइंड आउट करा, तुम्हाला आन्सर हे मिळेल 19.49. ठीक आहे, आता यासारखं सिमिलर पुढचं एक्झाम्पल आहे. सिमिलर म्हणजे हा आहे अनग्रुप डाटा. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे बघणार आहोत ते आपण ग्रुप डाटावर डिपेंड एक्झाम्पल बघणार आहोत. पुढचाच क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 3 नाही, क्वेश्चन नंबर 1 आहे हा. त्यानंतर क्वेश्चन आहे 3. क्वेश्चन 2 याला कन्सिडर केला आहे, 1 मध्येच 2 आहे. आणि पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3, तो बघूयात आपण. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3. कम्प्यूट व्हेरियन्स स्टँडर्ड डेविएशन फॉर द फॉलोइंग डाटा अँड डाटा इज एक्स अँड एफ. या ठिकाणी एक्स म्हणजे हा ग्रुप डाटा आहे, हा ग्रुप दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे खाली. ठीक आहे, ग्रुप म्हणजेच काय तर 2 हा जो आहे 2 तो 8 वेळा रिपीट आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जी 8 आहे. 4 10 टाइम रिपीट, त्यामुळे 4ची फ्रिक्वेन्सी 10 आहे. सिमिलरली फॉर 6 8 10 12 14 16 18 अँड 20.
ठीक आहे, त्याचं आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करूयात आणि प्रत्येक जी जी आपल्याला व्हॅल्यू हवी आहे व्हेरियन्स ऑफ एक्स मध्ये ज्या टर्म हव्या आहेत त्या सगळ्या टर्म्स फाइंड आउट करूयात. सो फर्स्ट कॉलम येईल एक्स आय. बघा आन्सरचं कॉलम टेबल आहे हा. फर्स्ट कॉलम एक्स आय, सेकंड कॉलम फाइंड करूयात, थर्ड, देन एफ आय यू आय लागेल आणि लास्टला एफ आय यू आय स्क्वेअर लागेल. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय आहे बघा, व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला इज सिग्मा एफ आय एक्स आय अपॉन कॅपिटल एन मायनस एक्स मीन स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एफ ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्सचा. सो फर्स्ट कॉलम इज एक्स आय, सेकंड कॉलम इज एफ आय. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे तो. थर्ड कॉलम काय असेल बघा, आपण आज सेकंड एक्झाम्पलमध्ये एक्स आय मायनस एक्स मीन फाइंड आउट केला, एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड केला. इथे जर आपण एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर घेतला म्हणजे हा एक्स आय जो आहे हा काय आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 अँड लास्ट 20. हा आपला काय आहे एक्स आय. आता आपण जर एक्स आय स्क्वेअर फाइंड आउट करायचं म्हटलं तर एक्स आय स्क्वेअर किती व्हॅल्यूज खूप मोठे मोठे येतील बरोबर. फ्रिक्वेन्सी दिली आहे ती फ्रिक्वेन्सी घेऊन जर फ्रिक्वेन्सी इंटू जर आपण एक्स आय स्क्वेअर फाइंड केला तर तो येणारा नंबर सुद्धा खूप मोठा येईल. ठीक आहे, आणि मोठे नंबर येत आहेत म्हणून आपण कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळ्या प्रकारे ह्याचं करणार आहोत. त्या ठिकाणी फॉर्म्युला आपण एक सिम्पल फॉर्म्युला यूज करतो. त्या ठिकाणी आपल्याला येणारे आन्सर जे आहेत छोटे छोटे नंबर येतील. त्यासाठी आपण या ठिकाणी एक वेगळा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ठीक आहे, एफ आय आणि एक्स आय साठी म्हणजे आपल्याला येणारा फॉर्म्युला पण वेगळा आपण येणार आहे. आपण वेगळ्या फॉर्म्युलाने आन्सर फाइंड करणार. त्यानंतर लास्टला व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट करणार. ठीक आहे, फर्स्ट कॉलम आहे एक्स आय, सेकंड कॉलम एफ आय. एफ आय आपल्याला काय दिलं आहे 8, 10, 10, 7, 6, 4, 3, 2, 4, 3, अगेन 4, देन 2 अँड लास्ट 6. हा एफ आय आहे. आता जर आपण एफ आय इंटू एक्स आय फाइंड केलं तर नंबर मोठा येईल. परत एफ आय इंटू आपण एक्स आय स्क्वेअर फाइंड करून एफ आय इंटू एक्स आय केलं, एक्स आय स्क्वेअर केलं तर पुन्हा आपल्याला इथं येणारा कॉलम हा खूप मोठा येईल कॉलम. अँड लास्टला आपल्याला सिम्प्लिफिकेशन किंवा कॅल्क्युलेशन हे मोठे होतील. त्यामुळे या ठिकाणी आपण एक वेगळा फॉर्म्युला वापरणार आहोत, तो आहे यू आयचा. त्याला आपण यू आय नोटेशननी कन्सिडर करतोय. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय असणार आहे तो यू आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स आय म्हणजे हा एक्स आय मायनस ए. ए मीन्स काय तर आपण अज्युम करणार आहोत. याचे मिडल एखादी टर्म आपण अज्युम करतोय, मग ती अज्युम करतोय त्यामुळे त्यासाठी त्या टर्मला आपण ए कन्सिडर करणार आहोत. आणि अपॉन एच. एच म्हणजेच काय तर एकूण एक्स आय किती, एक्स आयच्या प्रत्येक टर्म आहे त्या प्रत्येक टर्म मध्ये डिफरन्स किती आहे एकमेकांमध्ये, तो डिफरन्स मी तो असणार आहे एच. ठीक आहे, मग आता बघा आपण या ठिकाणी कोणती टर्म कन्सिडर करतोय तर इथे बघा एकूण नंबर किती आहे तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 अँड 20. तर बघा या ठिकाणी आपण ए किती घेणार आहोत तर बघा यू आय इक्वल टू हा फॉर्म्युला काय तो इथे लिहूया यू आय इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन एच. आणि ए किती असणार आहे तर ए म्हणजे या एक्स आय मधली मिडल व्हॅल्यू मेडियन. तर मेडियन काय असेल या एक्स आयचा तर तो असेल 10. ठीक आहे, देन एच. एच किती असेल तर एच मध्ये प्रत्येक नंबरमध्ये डिस्टन्स, या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 6, 4 मध्ये डिस्टन्स किती 8, 6, 8 मध्ये डिस्टन्स किती, या प्रत्येकामध्ये डिस्टन्स जो आहे कॉन्स्टंट डिस्टन्स तो डिस्टन्स तो असणार आहे एच आणि तो आहे या ठिकाणी 2. ठीक आहे, सो यू आय फाइंड करूया आपण. यू आय मीन्स एक्स आय मायनस ए अपॉन एच. एक्स आय किती आहे 2, 2 मायनस ए, ए आहे 10 अपॉन एच. एच किती आहे 2, 2 मायनस 10 अपॉन 2 वी गेट आन्सर -4. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट टर्म आली -4, सेकंड टर्म बघा 4, 4 मायनस 10 अपॉन 2, सेकंड टर्म इज -3. सिमिलर थर्ड टर्म इज 2, फोर्थ टर्म in -1, then 0, then 1, then 2, then 3, 4 and last 5. ह्या सगळ्या टर्म आपल्याला मिळाल्या. हा झाला आपला यू आय. ठीक आहे,
मग फोर्थ कॉलम काय असेल, फोर्थ कॉलम असणार आहे एफ आय इंटू यू आय, एफ आय आणि या यू आयचं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन किती येते बघा, 8 इंटू 4 32, पण 4 निगेटिव्ह आहे त्यामुळे या ठिकाणी व्हॅल्यू येणार -30. सिमिलरली सेकंड टर्म काय येईल -30, थर्ड टर्म -20, देन -7, देन 0, देन 4, 6, नेक्स्ट टर्म आहे 12, 8 अँड लास्ट टर्म इज 30. हा आला एफ आय इंटू यू आय. ठीक आहे. आता लास्ट कॉलम काय असेल, तर लास्ट कॉलम असेल एफ आय इंटू यू आय स्क्वेअर. यू आय स्क्वेअर म्हणजे आपण एफ आय इंटू यू आय परत करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे या एफ आय इंटू यू आयला पुन्हा आपण काय करणार, या यू आयने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. तर बघा इथे फर्स्ट टर्म काय येते, -32 इंटू -4 वी गेट 128, -30 इंटू 3 +90, -20 इंटू 2 +40, -7 इंटू -1 +7, 0 इंटू 0 0, 4 इंटू 1 4, 6 इंटू 2 12, 12 इंटू 3 36, नेक्स्ट 8 इंटू 4 32 and 30 into 5 150. हा आला एफ आय इंटू यू आय स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला काय काय हवं आहे, ते एफ आय इंटू यू आयचं मीन हवं आहे. एक कॉलम लास्ट आपण एक ऍड करूया, इथे रो ऍड करूया. आपल्याला काय हवंय, समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय पाहिजे. मग तो किती येईल -29. देन आपल्याला समेशन हवा आहे एफ आय इंटू यू आयचा स्क्वेअर. ही समेशन किती येईल 499. आणि आपल्याला एफ आय समेशन हवी आहे, समेशन ऑफ एफ आय ही किती येणार आहे 60. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला या ठिकाणी लिहूयात आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण व्हॅल्यूज व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट करूया. तर व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय येईल बघा, याच्याकडे व्हेरियन्स ऑफ एक्स नाही तर व्हेरियन्स ऑफ यू आपल्याला मिळणार आहे. व्हेरियन्स ऑफ यू मिळाल्यानंतर आपण कन्व्हर्जन व्हेरियन्स ऑफ एक्स मध्ये करणार. ठीक आहे. सो व्हेरियन्स ऑफ यू इज इक्वल टू, फॉर्म्युला इज सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय स्क्वेअर अपॉन कॅपिटल एन, कॅपिटल एन म्हणजेच एफ आयचं समेशन आहे, मायनस यू मीन स्क्वेअर, यू मीनचा स्क्वेअर. ठीक आहे. तर समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय स्क्वेअर किती आलेला आहे आपला, तो 499 आला आहे, अपॉन एफ आयची समेशन किती आली आहे, ती आहे 60, मायनस यू मीन स्क्वेअर. यू मीन स्क्वेअर किती आला आहे, तर बघा यू मीन चा स्क्वेअर तो फाइंड करायचा आपल्याला, तो किती येईल, तर बघा यू मीन म्हणजेच काय, तो जो आपण यू आय फाइंड केलेला आहे त्या यू आयची समेशन, आणि त्या समेशनला आपण डिवाइड कितीने करणार, तर किती आहे एकूण ह्या टर्म्स, त्या टर्म्सने आपण त्याला डिवाइड करणार आहोत. मग किती येते बघा, यू मीन फाइंड करूया आपण, त्यानंतर व्हॅल्यूज पुट करूयात. यू मीनचं फॉर्म्युला काय आहे, तर यू आयचा समेशन नाही, प्रत्येक समेशन नाही. यू मीनचं फॉर्म्युला काय आहे बघा, समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय याचे समेशन अपॉन समेशन ऑफ एफ आय, या एफ आय समेशन म्हणजे व्हॅल्यूज किती असेल इथं, तर एफ आय इंटू यू आय समेशन आले -29 अपॉन एफ आय समेशन आहे 60. यांचं डिवायडेशन, त्याचे डिव्हिजन याची किती येते, तर ती येते -0.4833. ही डिव्हिजन याची येते. आता ही डिव्हिजन फाइंड करता व्हॅल्यूज पुट करूयात. तर व्हॅल्यूज बघा आपण काय पुट केल्या होत्या, तर समेशन ऑफ यू एफ आय इंटू यू आय स्क्वेअर हा आहे 499 अपॉन कॅपिटल एन म्हणजे समेशन ऑफ एफ आय हा आहे 60, मायनस यू मीन आहे -0.0483 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो 499 अपॉन 60 याची डिव्हिजन येते 8.3167. ओके. सो मायनस ऑफ दिस ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस स्क्वेअर प्लस होईल, याचा स्क्वेअर तुम्ही लॉग टेबल यूज करून फाइंड करा. लॉगरिथम मध्ये प्रत्येकाचा आपण स्क्वेअर फाइंड करू शकतो लॉग वापरून. सो याचा लॉग वापरून तुम्ही स्क्वेअर फाइंड करा. स्क्वेअर फाइंड केल्यानंतर ती व्हॅल्यू ते पुट करा आणि ती व्हॅल्यू येते 0.2336 बाय युझिंग लॉग फाइंड आउट करा हे. ठीक आहे. आणि सबस्ट्रॅक्शन किती येते, सबस्ट्रॅक्शन येते 8.031.
8.031. हा येईल आपला व्हेरियन्स ऑफ यू. ही व्हॅल्यू कोणाची आलेली आहे? व्हेरियन्स ऑफ यू आले. आपल्याला फाइंड करायचं आहे व्हेरियन्स ऑफ एक्स. तर व्हेरियन्स ऑफ एक्स साठी फॉर्म्युला काय आहे? तर व्हेरियन्स ऑफ एक्स मीन्स सिग्मा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एच स्क्वेअर. ठीक आहे, एच स्क्वेअर इंटू सिग्मा यू स्क्वेअर. हा जो आहे हा सिग्मा यू आहे. व्हेरियन्स ऑफ यू म्हणजे सिग्मा यू. इथे आपण व्हेरियन्स पुट करूया. व्हेरियन्स ऑफ यू याचा स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर नाही, व्हेरियन्स ऑफ यू म्हणजे सिग्मा स्क्वेअर असतो. एच स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ यू हा झाला फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ एक्सचा. सो एच किती या ठिकाणी? एच ची व्हॅल्यू आहे 2. 2 स्क्वेअर येईल 4 इंटू व्हेरियन्स ऑफ यू आहे 8.031. सो 4 इंटू 8.031 याचं मल्टिप्लिकेशन येईल 32.33. ठीक आहे, हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची स्टँडर्ड डेव्हिएशनची. सो नेक्स्ट स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स इज इक्वल टू रूट व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू रूट 32.33. ठीक आहे, and square root of 33.32.33 is 5.69. 5.69. या ठिकाणी तुम्ही लॉग वापरून लॉग टेबल यूज करून तुम्ही ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करता येईल. फक्त तुम्हाला लॉग टेबल वापरावं लागेल या ठिकाणी सुद्धा आणि हे रूट फाइंड करताना सुद्धा, स्क्वेअर फाइंड करताना सुद्धा याचं. या दोन्ही ठिकाणी आपण काय करणार आहोत? लॉग वापरून इथे व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स मिळेल आणि देन आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा मिळेल. ठीक आहे, मग हे झालं एक्झाम्पल ग्रुप डाटावरती. अजून एक एक्झाम्पल आहे ग्रुप डाटावर डिपेंड आहे एक्झाम्पल. ते एक्झाम्पल घेऊयात आपण. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 6. फाइंड मीन व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन अँड वी हॅव्हिंग डाटा क्लासेस अँड फ्रिक्वेन्सी. या टेबलला क्लासेस अँड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. क्लासेस म्हणजे 10 to 20 असा ग्रुप दिलेला आहे. 20 to 30 असा ग्रुप आहे. 30 to 40 ग्रुप आहे. 40 50 एक ग्रुप आहे. 50 to 60 आहे. 60 to 70, 70 to 80, 80 to 90, 90 to 100 असे आपल्याला ग्रुप दिले आहेत. आणि सिक्वेन्स प्रत्येक ग्रुपची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी फर्स्ट ग्रुपची आहे 7, 14, 6, 13, 9, 15, 11, 10 अँड 15. ओके, सो आता आपण याचा टॅब्युलर फॉर्मने कन्व्हर्जन करूयात. फर्स्ट कॉलम क्लासेसचा करूयात. क्लासेस आपल्याला काय दिले आहे? 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 अँड लास्ट 90 to 100 असा ग्रुप आहे क्लासेसचा. देन फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आपण फ्रिक्वेन्सी फाइंड करूयात. पण फ्रिक्वेन्सीच्या आधी आपण एक वेगळा एक कॉलम या ठिकाणी काढलेला आहे, ऍड केला आहे. तो कॉलम आपण नंतर फाइंड करूया. त्याची स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी आपण लिहूया. फ्रिक्वेन्सी मीन्स FI. फर्स्ट आहे 7, 14, 6, 13, 9, 15, 11, 10 अँड 15. प्रत्येक ग्रुपची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. ठीक आहे, आता जे क्लासेस आपल्याला मेन्शन केले आहे त्या क्लासेसमध्ये जो ग्रुप दिला आहे त्याचा आपण मिडल टर्म या ठिकाणी घेणार आहोत. त्या मिडल टर्मचा आपण एक कॉलम या ठिकाणी नवीन तयार केला आहे. ठीक आहे, म्हणजेच मिड व्हॅल्यू आणि त्याला आपण XI यूज करणार आहोत नोटेशन. मध्ये XI आपल्याला काय मिळतं बघा. प्रत्येकाची मिड व्हॅल्यू काय? 10 to 20 याची मिड व्हॅल्यू काय आहे? तर ती आहे 15. 10 to 20च्या मधली व्हॅल्यू कोणती? 15 आहे. 20 to 30 मधली व्हॅल्यू काय आहे? 25 आहे. 30 to 40च्या मधली व्हॅल्यू 35. सिमिलरली 45, 55, 65, 75, 85 अँड लास्ट 95. ठीक आहे, ह्या सगळ्या आपण XI फाइंड केल्यात व्हॅल्यू. आता पुढचा कॉलम आपला असणार आहे तो असणार आहे UIचा. एक्झाम्पलचं मेथड पूर्ण सिमिलर आहे. फक्त या ठिकाणी आपण जो मिड व्हॅल्यू फाइंड केली तो फक्त कॉलम या ठिकाणी एक्स्ट्रा आहे. कारण आपल्याला क्लासेसमधून कुठलाही मिडल व्हॅल्यू घेता येणार नाही. इथे सगळे ग्रुप दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला फिक्स एक मिडल व्हॅल्यू ही कन्सिडर केल्याशिवाय आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. त्यासाठी आपण हा XI तयार केला नवीन कॉलम. ठीक आहे, UI कोण आहे आपला? XI मायनस A अपॉन H. UI मीन्स XI मायनस A अपॉन H. हॅव्हिंग A इक्वल टू A म्हणजेच कोण? या सगळ्याची मिड व्हॅल्यू. आता
याचा मेडियन, एक्सआयचा मेडियन. एक्सआयमध्ये किती व्हॅल्यू आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता यामध्ये मिडल व्हॅल्यू कोणती दिसते, तर ही दिसते मिडल व्हॅल्यू. ज्या ठिकाणी ए असणार आहे 55. ठीक आहे. आणि एच काय असणार आहे, तर एच म्हणजेच काय, तर प्रत्येक टर्म मधला डिफरन्स. एक्सआय मध्ये ज्या टर्म आहेत 2 असते, त्या प्रत्येक टर्म मध्ये डिफरन्स काय आहे, कॉन्स्टंट डिफरन्स आहे तो. आणि तो डिफरन्स जेवढा आहे तेवढी व्हॅल्यू एच ची असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे ती. सो 15 to 25 याच्यामध्ये डिफरन्स आहे 10. 25 35 डिफरन्स आहे 10, म्हणजे आपल्या या ठिकाणी एच असणार आहे 10. ठीक आहे. त्यानंतर बघा UI फाइंड करूनंतर आपण नेक्स्ट कॉलम फाइंड आउट करूयात. तर UI काय येईल बघा, तर UI आहे XI मायनस ए अपॉन एच. ठीक आहे. मग फर्स्ट U1 काय येईल, XI म्हणजे X1 आहे 15 मायनस ए आहे 55 अँड एच आहे 10. याची व्हॅल्यू किती येईल, तर ती व्हॅल्यू येते -4. सेकंड व्हॅल्यू सिमिलरली या प्रकारे तुम्ही सेकंड व्हॅल्यू फाइंड करा. सेकंड व्हॅल्यू येणार आहे -3. थर्ड व्हॅल्यू -2, देन -1, देन 0, देन 1 2 3 अँड लास्ट 4 येते व्हॅल्यू. तुम्ही फाइंड आउट करून बघा, तुम्हाला याच व्हॅल्यू मिळतील. पुढचा कॉलम असणार आहे FI इंटू UIचा. FI इंटू UI सेम, पूर्ण मेथड सेम आहे. आता आपण FI आणि UIचं मल्टिप्लिकेशन करतोय. 7 इंटू -4 आन्सर येणार आहे -28. 14 इंटू -3 आन्सर इज -42. 6 इंटू -2 आन्सर इज -12. 13 इंटू -1 आन्सर इज -30. 9 इंटू 0 0. 15 इंटू 1 15. 11 इंटू 2 22. 10 इंटू 3 30 अँड 15 इंटू 4 60. ठीक आहे. हा झाला FI इंटू UI. नेक्स्ट लास्ट कॉलम असणार आहे FI इंटू UI स्क्वेअर. आता FI इंटू UI ला पुन्हा आपण या UI ने मल्टिप्लाय करणार, मग तो झाला FI इंटू UI. म्हणजे हा असणार आहे FI इंटू UI इंटू UI. ठीक आहे. मग तो झाला FI इंटू UI स्क्वेअर. ठीक आहे. मग काय मल्टिप्लिकेशन, -4 इंटू -28 वी गेट 112. सेकंड टर्म -3 इंटू -42 इज 126. थर्ड टर्म इज 24. -1 into -13 is 13. 0 into 0 is 0. 1 into 15 is 15. 2 into 22 is 44. Then 3 into 30 is 90 and last 4 into 60 is 240. आता आपल्याला समेशन कशाची लागणार आहे ते प्रत्येकाचं समेशन फाइंड करूया. तर आपल्याला FI इंटू UI समेशन लागणार आहे. सो समेशन FI इंटू UI स्क्वेअर इज, समेशन याची किती येते, तर समेशन येते 664. देन समेशन ऑफ FI इंटू UI ही समेशन येते 32. ठीक आहे. देन समेशन ऑफ FI ती किती येते बघा, समेशन ऑफ FI ही समेशन येते 100. ठीक आहे. आता आपण व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड करूयात. तर बघा व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असेल, व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे व्हेरियन्स ऑफ यू. व्हेरियन्स ऑफ यू इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर यू इज इक्वल टू, फॉर्म्युला इज समेशन ऑफ FI इंटू UI स्क्वेअर अपॉन कैपिटल N माइनस यू मीन स्क्वेअर. ठीक आहे. सो यू मीन इज सिग्मा FI इंटू UI अपॉन सिग्मा FI. ठीक आहे. म्हणजे हा आन्सर काय असेल याचं, FI इंटू UI किती आलेला आहे 32 अपॉन सिग्मा FI इज 100. ठीक आहे. यू मीन इज 0.32 हा यू मीन आलेला आहे. नंतर व्हॅल्यू पुट करूया आपण. सो व्हॅल्यू पुट केल्या आपल्याला काय मिळेल बघा, काय माहिती आहे बघा, व्हेरियन्स ऑफ यू इज इक्वल टू सिग्मा FI इंटू UI स्क्वेअर हा किती आलाय 664 अपॉन N. N मीन्स समेशन ऑफ FI 100 मायनस यू मीन इज 0.32 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता यानंतर 664 अपॉन 100 याचं डिव्हिजन येते 6.64 मायनस 0.32 याचा स्क्वेअर येतोय 0.1024. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी मिळते आपल्याला 6.5376. हा आला व्हेरियन्स ऑफ यू.
पण आपल्याला हवा आहे कोण, व्हेरियन्स ऑफ एक्स हवा आहे. सो व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ यू. एच स्क्वेअर, एच किती आपल्या ठिकाणी 10 आहे, 10 स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ यू 6.5376 इज इक्वल 10 स्क्वेअर 100 मायनस मायनस नाही इंटू 6.530 5376. त्याचं मल्टिप्लिकेशन किती ते बघा. मल्टिप्लिकेशन मिळते आपल्याला 653.76. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली व्हेरियन्स ऑफ एक्सची. ठीक आहे, 653.76. पण आपल्याला हवा आहे कोण, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर ने सिग्मा एक्स इज इक्वल टू रूट व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू रूट 653.76. याचं रूट तुम्हाला लॉग टेबल यूज करून आन्सर मिळेल. डायरेक्ट मी या ठिकाणी तुम्हाला आन्सर सांगते. आन्सर येते 25.56. हे येते स्टँडर्ड डेव्हिएशनचा आन्सर. ठीक आहे, हा स्टँडर्ड डेव्हिएशन झाला, हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स. पण आपल्याला या ठिकाणी मीन सुद्धा फाइंड करायचा आहे. मीन म्हणजेच काय, तर एक्स बार. ठीक आहे, मग एक्स बार फाइंड कसा करायचा, तर बघा हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स आणि हा झाला स्टँडर्ड डेव्हिएशन. आता मीन फाइंड करूया आपण. त्यासाठी मला हे सगळं इरेज करावं लागेल. नेक्स्ट बघा मीन. मीन मीन्स एक्स बार. एक्स बार इक्वल टू फॉर्म्युलाचा असणार आहे या ठिकाणी ए प्लस एच ई इंटू यू मीन इज इक्वल टू. हा एक वेगळा फॉर्म्युला आहे. ग्रुप डाटामध्ये तुम्हाला मीन फाइंड करायचा असेल तुम्हाला फॉर्म्युला हा वापरावा लागेल मीन फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, मग ए म्हणजेच कोणी आपला 55 आहे प्लस 55 प्लस एच आहे 10 इंटू यू मीन फाइंड केले आपण 0.32. मग 55 प्लस 10 इंटू 0.32 साठी आन्सर आपल्याला मिळाला आहे 58.2. या दोघांची ऍडिशन आपल्याला मिळाली आहे 10 इंटू 32. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळालं आहे. याचं मल्टिप्लिकेशन मिळालं आपल्याला डायरेक्ट आन्सर काय मिळाले बघा. डायरेक्ट आन्सर मिळाला आहे 58.2. हा झाला आपला मीन. ठीक आहे, त्याचबरोबर आपला जो 8.2 आहे तो संपलेला. यामध्ये जे एक्झाम्पल एक्स्ट्रा आहेत ते तुम्हाला जमतील. यासारखे सिमिलर एक्झाम्पल आहेत, तुम्ही ट्राय करा.